नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर अभिषेक अयाचित. मास्टर इंजिनियर अर्थात म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांनी मास्टर्स पूर्ण केलेले हे पहिलं कारण. दुसरं 2008 पासून ते या क्षेत्रामध्ये करतात, त्यामुळे ते एका अर्थानं मास्टर आहेत. आणि तिसरं म्हणजे ते स्वतः मराठीतलं मास्टर आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण सिव्हिल इंजिनिअरिंग घडवणे. कारण आपण नेहमी म्हणतो की एखादं क्षेत्र जेव्हा समृद्ध होतं, जेव्हा त्याच्यात जास्तीत जास्त त्या क्षेत्रातले तज्ञ प्रशिक्षित लोक येतात तेव्हा. आणि तेच इंजिनियर घडवण्याचा ध्यास त्यांनी 2008 पासून घेतला आहे. आणि सिव्हिल इंजिनियरला या पुस्तकी नॉलेज बरोबर प्रॅक्टिकल नॉलेजचा हा समतोल कसा साधायचा, त्यातले बारकावे समजून सांगण्याचं काम ते या क्षेत्रात करत आहेत. तर त्यांचा आजपर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि या क्षेत्राबद्दल त्यांची स्वतःची वैयक्तिक मतं काय आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना थेट अशी सुरुवात करूया. ते म्हणजे आम्हाला शिक्षक एक माध्यमातून तुम्ही जर सिव्हिल इंजिनियर घडवताय, पण त्या शिक्षकाचं स्वतःची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी असते ते बऱ्याचदा माहीत नसतं. तर त्यामुळे आम्हाला ती आधी ऐकायची की तुमची अगदी शाळा, कॉलेज वगैरे कुठली होती. सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची तुमची प्रेरणा काय होती? एक नंतर तुम्ही मास्टर्स केलं, त्यामुळे हा KG to PG हा प्रवास कसा होता? तर त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी अभिषेक अयाचित. मी आधी शाळेत म्हणजे रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम इथून मी 10वी झालेलो आहे. त्याच्यानंतर भोसला मिलिटरीमधून मी 11वी-12वी केलं आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांचा कन्स्ट्रक्शनमध्ये बिझनेस होता. तर मला चॅलेंजेस बघायला मिळाले त्यांचे, की बऱ्याच वेळेस प्लॅनिंग, एक्झिक्युशन, मॅनेजमेंट याच्यामध्ये बरेच काही हर्डल्स येत होते त्यांना. दररोज नवीन-नवीन चॅलेंजेस असायचे. त्यामुळे मला असं वाटलं, की आपण सिव्हिलमध्ये उतरल्यानंतर मे बी त्या हर्डल्समध्ये आपण काहीतरी काम करू शकतो. त्या अनुषंगाने मी सिव्हिल इंजिनिअरिंगला उतरलो आणि मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर मी मास्टर्स केलं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. पण मास्टर्स करताना आणि मी सिव्हिल इंजिनिअरिंग करताना एक ऑब्झर्व्ह केलं, की प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स पडतोय. आपण जे थेरॉटिकल शिकतोय आणि जे आपण साईटवर जाऊन जेव्हा काम बघतो, त्याच्यामध्ये फ्लॉज थोडेसे आहेत, पण डेफिनेटली आहेत. तर त्यासाठी मी एक नवीन पार्ट असं बघितलं, की आपण साईटवर जाण्यापेक्षा आपण मुलांना शिकवलेलं कधी पण चांगलं, की त्याच्याने मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा कळेल, की एक्झॅक्टली थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकलमध्ये किती फरक आहे आणि आपण थेरॉटिकल पार्ट प्रॅक्टिकलमध्ये कसा इम्प्लिमेंट करता येतो. जे कुठलंही डिझायनिंग असो, कुठलंही अनालिसिस असो, कुठलीही मॅनेजमेंट स्किल्स असो, कुठलीही एस्टिमेट असो, तर ते ऍक्च्युअल साईटवरती कसं इम्प्लिमेंट करता येतं. कुठलंही थेरॉटिकल पार्ट प्रॅक्टिकलमध्ये नाही होत असं होऊच शकत नाही. पण आपल्याला जे कॉलेजमध्ये शिकवलं जातं हे सगळे बेसिक असं आहे. जर तुम्ही बेसिक पक्के गेले तर तुम्हाला 100% साईटवरती त्याचं इम्प्लिमेंटेशन खूप चांगल्या पद्धतीने करता येतं, प्लस त्याच्यात मॉडिफिकेशन्स पण तुम्हाला करता येतात. तर या अनुषंगाने मी बेसिकली सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये उतरलो होतो. मग आणखीन एक यातला प्रश्न, मग सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर अर्थातच प्रत्येक सिव्हिल इंजिनियरचं स्वप्न असतं की आपण साईट करावं, कन्स्ट्रक्शन करावं. पण त्यातनं मग शिक्षणापर्यंतचा किंवा शिकवणे या प्रोफेशनकडे जाण्याचा प्रवास कसा होता? मी जेव्हा जेव्हा इंजिनिअरिंगला असतानाच मी जेव्हा साईट्स बघत होतो, त्यावेळेस मला असं वाटलं, की नाही, आपण साईट करण्यापेक्षा आपण शिकवलेलं जास्त चांगलं. कारण की मला शिकवण्यामध्ये जास्त आवड होती आधीपासून. त्यामुळे मी साईट्स थोड्या कमी केल्या आणि मी शिकवण्यात जास्त भर टाकला आणि मला इंजिनिअर घडवण्यात जास्त मजा येते. कारण की आज अशी परिस्थिती आहे, की मुलांना थेरॉटिकल बऱ्यापैकी चांगलं माहिती असतं, पण जेव्हा साईटवर जातात तेव्हा त्यांना काहीच उमजत नाही. बऱ्याच वेळेस आता चॅलेंजेस असे आलेले आहेत, की नोकऱ्या मिळत नाहीयेत. नोकऱ्या कोणाला मिळतात? स्किल लोक जे असतात त्यांना 100% पहिले प्रायोरिटी केली जाते. तर माझं इंटेन्शन असं आहे, की आपल्याला स्किल्ड वर्कफोर्स म्हणजे टेक्निकल जे एकदम चांगले असतील साईटमध्ये, तर डेफिनेटली मला त्यांना घडवायला जास्त आवडतं. त्यासाठी मी टेक्निकल फील्डमध्ये उतरलो आणि मी आत्तापर्यंत खूप मुलांना घडवलेलं आहे आणि आत्ता ते खूप चांगल्या पद्धतीने कामही करत आहेत. मग तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे की आपण हे चांगले इंजिनियर हे अर्थात थेअरीमधनं ते शिकत असतात, त्यांना डिग्री मिळते. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सही ते कुठेतरी घेतात. आणि तुम्ही सांगितलं तसं त्याचाही बॅलन्स तुम्ही तुमच्या शिक्षणातनं करताय. हं. पण तेव्हा जेव्हा त्यांचा सामना त्या अप्रशिक्षित, अकुशल कामगारांशी होतो पहिल्यांदा साईटवर, तेव्हा तुम्ही त्यांना काय असा सल्ला द्याल की पहिल्यांदा, कारण त्यांची भाषा वेगळी असते, काम करण्याची पद्धत कदाचित सेम असेल, पण त्या भाषेशी मिळतं-जुळतं करून त्यांच्याकडनं काम करून घेण्याची कला आत्मसात करण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल टेक्निक? याच्यामध्ये आम्ही एक नवीन पार्ट कॉलेजमध्ये असताना आम्ही केलं होतं. मी KK प्रोफेसर पण होतो. तर जेव्हा फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला मुलं जातात किंवा सेकंड इयरमधून थर्ड इयरला, थर्ड इयरमधून फोर्थ इयरला जो मधला ब्रेक असतो, त्यावेळेस आम्ही मुलांना सांगतो, मी साईटवर ॲज अ ट्रेनी म्हणून जा. जिथे सॅलरी तुम्हाला मिळणार नाही, पण 100% शिकायला खूप मिळतं. त्याच्यानंतर आम्ही कॉलेजला साईट व्हिजिट्स पण घेतो, जिथे तुम्हाला ॲक्च्युअल नॉन टेक्निकल लोकांबरोबर तुम्हाला काम करायला मिळतं. जेव्हा तुम्ही महिना 2 महिना जेव्हा तुम्ही साईट्सवर जाऊन काम करतात, तेव्हा तुम्हाला कळतं की नॉन टेक्निकल लोक कशी वागतात आहे, त्यांना काय-काय प्रॉब्लेम्स येतात आहे किंवा तुम्हाला त्यांना कसं हँडल करायचं आहे. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही 3 वर्ष रेग्युलर जर तुम्ही साईटवर 1-1 महिना जर ट्रेनिंगला गेलात, तर तुम्हाला त्या लोकांबरोबर ट्युनिंग करता येतं, त्या लोकांचे प्रॉब्लेम्स कळतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना हँडल पण करता येतं.
माझं म्हणणं आहे की त्यांना शिकवण्यापेक्षा आधी त्यांना काय प्रॉब्लेम आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला त्यांना ट्रीट चांगलं करता येतं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं एकदम सोपं होऊन जातं. त्यामुळे आजपर्यंत जेवढी मुलांना आम्ही ट्रेनिंग दिलेले आहेत आणि जेवढे कॉलेजमधून इंटर्नशिपला गेलेले आहेत, एक्झाम संपल्यानंतर त्यांना बी झाल्यानंतर जास्त लेबरचे प्रॉब्लेम आले नाही, कारण की त्यांना माहिती होतं की लेबरचे प्रॉब्लेम हँडल कसे करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही बऱ्याच वर्षापासून असं काम पण केलं आणि त्यामुळे मुलांना सक्सेस रेट पण खूप चांगला मिळालेला आहे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे क्षेत्र बदलते. या क्षेत्रातलं तंत्रज्ञान बदलते. त्यामुळे 2 प्रश्न आहेत एकतर. एक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर आणि अर्थात प्रॅक्टिकल जगामध्ये चालताना तुम्हाला काय वाटतं अजून कुठले कोर्स त्यांनी केले पाहिजेत? अजून कुठल्या सॉफ्टवेअरचं नॉलेज त्यांनी घेतलं पाहिजे? हे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या क्षेत्रातलं तंत्रज्ञान दोन्ही बाजूनी बदलतं. ज्याप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये बदलतंय, त्याचप्रमाणे मशिनरीच्या अँगलनं पण बदलतंय. तर या दोन्हीतल्या बदलांबद्दल तुमचं ऑब्झर्वेशन मागच्या 15-20 वर्षातलं? मागच्या 15-20 वर्षापासून आपण बघितलं तर सॉफ्टवेअर ऑब्व्हियसली खूप नवीन नवीन आलेलं आहे, त्याच्यात अपग्रेडेशन्स पण होत आहेत आणि जे लोक अपडेट करतात ते स्वतःला, तर डेफिनेटली ते जगाबरोबर चालतात आहे. आजकाल डिझायनिंग मध्ये आहे, व्हॅल्युएशन मध्ये आहे, प्लॅनिंग मध्ये नवीन नवीन सॉफ्टवेअर येतात, त्याचे ट्रेनिंग्स पण होतात. ते अपडेट्स जर तुम्ही प्रॉपर केलं तर तुम्हाला साईट्सवरती तुमचं जे कॉस्टिंग आहे ते कॉस्ट इफेक्टिव्ह होतं. त्याच्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आपण जर म्हटली तर डेफिनेटली एआय मध्ये बरीच कामं होतात आहे. तर आजकालची जी नवीन मुलं आहेत ते खूप लवकर अडॅप्ट करता येते टेक्नॉलॉजी आणि त्यांना ते इझिली करता येते, कारण की ते थोडं टेक फील्डमध्ये जास्त आहेत. त्यामुळे जर मोठमोठ्या कंपन्यांनी या मुलांना जेव्हा ते इम्प्लिमेंट करतात त्यांच्या साईटवरती, त्यावेळेस मोठ्या कंपन्यांना सुद्धा ते खूप इझी जातं, कारण की जे नॉलेज मे बी सिनियर्सला अबव 50ला माहिती नसेल तर डेफिनेटली ही मुलं त्यांना गाईड करतात, सपोर्ट करतात आणि त्याच्याने कॉस्ट इफेक्टिव्हनेस सुद्धा साईटवरती होतो. मशिनरीज आपण म्हटलं, आजकाल मशिनरीज पण खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. नवीन नवीन मॉडिफिकेशन्स होत आहेत मशिनरीजमध्ये. तर त्यासाठी आपण जेव्हा टायप्स करतो कंपन्यांबरोबर, स्कूल्स आणि कॉलेजेस आणि कंपनीज जेव्हा एकमेकांशी टायप करतात, कोलॅबरेट करतात, तेव्हा हा जो मधला पिरियड असतो 1-1.5 महिना, जेव्हा मुलं कंपनीजमध्ये जातात, नवीन नवीन मशीन्स ऑपरेशन्स किंवा मशीन्सचं बॅकग्राऊंड किंवा मशीन्सचा परफॉर्मन्स बघतात, तर डेफिनेटली जेव्हा ते ऑन साईट येतात तेव्हा त्यांना बऱ्याच काही गोष्टी शिकायला पण मिळतात आणि ते इम्प्लिमेंट करायला पण इझी पडतं. त्यामुळे या टेक्नॉलॉजीज हँड इन हँड चालतात आणि जेवढं तुम्ही टेक्नॉलॉजीला अडॅप्ट कराल तेवढं तुम्ही डेफिनेटली साईट्सवरती तुम्हाला इझी काम करता येतं आणि सक्सेस रेशो पण खूप चांगला मिळतो तुम्हाला. या तंत्रज्ञानाबद्दल तुम्ही सांगितलं, या बदलाबद्दल सांगितलं. त्यातला आणखीन एक बदल तुमच्याकडनं मुद्दामून ऐकायचा आहे. तो म्हणजे की आपण क्रश सँड, आर्टिफिशियल सँड, वॉश सँड ज्याला म्हणतो, किंवा एकीकडं आर्टिफिशियल ब्रिकचा सर्ज आहे. आता आरएमसी त्याच्यात आलेले आहे. तर मग हे वापरावं का न वापरावं त्याच्याबद्दल अजूनही गैरसमज आहेत लोकांच्या मनात. तर त्याबद्दल काय सांगा? तर त्यासाठी तुम्हाला एक चांगलं उत्तर सांगतो की बऱ्याच वेळेस हा प्रश्न खूप मुलांना पण येतो, साईट्सवाल्यांना पण येतो. तर त्यासाठी कॉलेजेसमध्ये टेस्टिंग कन्सल्टन्सी चालते. तर त्या टेस्टिंग कन्सल्टन्सीमध्ये हा प्रश्न मुलांना पण असतो की बाबा आम्ही नक्की काय वापरावं, म्हणजे ब्रिक्स कुठल्या वापराव्या, स्टील कुठलं वापरावं, स्टील चांगलं का वाईट, त्याच्यानंतर वीट वापरताना वीट कशी टेस्ट करावी, सिमेंट वापरताना सिमेंट कसं टेस्ट करावं. तर यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये एक टेस्टिंग अँड कन्सल्टन्सी लॅब असते. प्लस जेवढे 4 वर्ष आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक प्रॅक्टिकल्स किंवा प्रत्येक सब्जेक्ट्समध्ये प्रॅक्टिकल्स असतात. आपण सर्विंगमध्ये सुद्धा मशीन्स बघतो, तर प्रत्येकाचे प्रॅक्टिकल्स असतात. तर प्रॅक्टिकल्स वरती टेस्ट केलं जातं, त्याची रिपोर्ट्स आपण बघितले जातात. त्या रिपोर्ट्सवरून आपल्याला अंदाज येतो की नक्की कुठली सँड चांगली आहे, कुठली ब्रिक्स चांगले आहे, कुठलं स्टील चांगलं आहे. आणि जेव्हा मुलं हँड्स ऑन एक्सपिरियन्स करतात टेस्टिंग करून, तेव्हा मुलांना कळतं की नाही आपल्याला हे हे आणि हे पॅरामीटर्स आपण केले तर डेफिनेटली आपल्याला साईटवरती काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये. नक्कीच. नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन, तुम्हाला पुन्हा एक सिव्हिल इंजिनियर पण आहे, आता शिक्षक म्हणून पण, आणि जे तुम्ही घडवताय ते सिव्हिल इंजिनियर या दृष्टीनं जर विचारलं एज्युकेशन फील्डच्या अँगलनं, तर तुम्हाला काय वाटतं प्रशासनानं आता कुठल्या क्षेत्रावर मेजरली काम करायला पाहिजे? माझं असं म्हणणं आहे की आता बरेचसे कॉलेजेस ऑटोनॉमस होतात. ते ऑटोनॉमस व्हायचं कारण असं आहे की जे आता नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत ते बऱ्याचशा आधीच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये नव्हत्या आणि ऑटोनॉमसमुळे त्या एज्युकेशन सिस्टीम्समध्ये आलेल्या आहेत. जसं तुम्ही एक एक्झाम्पल सांगतो की फायर अँड सिक्युरिटी, हे बऱ्याचशा एज्युकेशनमध्ये नव्हतं. म्हणजे सिव्हिलमध्ये फायर अँड सिक्युरिटी हा पार्ट नव्हता, आता फायर अँड सिक्युरिटी आलेला आहे. त्यामुळे जेव्हा हाय राईज स्ट्रक्चर्स होतात तेव्हा फायर सेफ्टी नॉर्म्स हे फॉलो केले जातात. तर हे एज्युकेशन सेक्टरमध्ये आलेलं आहे. तर हा एक नवीन फील्ड आलेला आहे. हाच कुंभमध्ये सुद्धा खूप इफेक्टिव्ह राहणार आहे, कारण की सेफ्टी नॉर्म्स हे बऱ्याच मुलांना माहितीच नाही की काय असतात. जेव्हा एज्युकेशनमध्ये सेफ्टी नॉर्म्स आणि सेफ्टी पॅरामीटर्स आपण जेव्हा इम्प्लिमेंट करतो, तर डेफिनेटली पुढच्या 2 वर्षात जेवढी मुलं घडणार आहेत त्यांना बाय डिफॉल्ट माहिती असणार आहे की काय काय नॉर्म्स असणार आहेत. प्लस टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशनमध्ये आता NPTEL ही एक वेबसाईट आहे जी गव्हर्नमेंटची आहे, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज बद्दल सांगितलं जातं, त्याचे कोर्सेस आणि ते फ्री असतात. तर बरेच मुलं इम्प्लिमेंट करतात, बरेच मुलं शिकतात सुद्धा.
आणि डेफिनेटली कुंभासाठी जे पण आपण सेफ्टी पॅरामीटर्स बघणार आहोत त्यात मुलांचा हातभार खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे सिव्हिल इंजिनियर्सचा बेसिकली, कारण की त्यांना ऑलरेडी आता टीचिंग मध्ये सुद्धा तो पार्ट आलेला आहे, त्यामुळे त्यांना वेगळं ट्रेनिंग द्यायची गरज पडणार नाही. बरोबर. मग अशा वेळेला प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या शिक्षण क्षेत्रातल्या बदलासाठी? माझं असं म्हणणं आहे की प्रशासनाने मुलांना जेवढं एनकरेज करता येईल गव्हर्नमेंट बरोबर टायअप करायला, आणि जेवढे गव्हर्नमेंटला काही हेल्प लागत असेल कॉलेजेस कडून आणि इंडस्ट्रीज कडून, तर डेफिनेटली हँड इन हँड जर दोघांचं काम झालं तर पुढच्या येत्या कुंभमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याकडे काम होईल. बरं. मगाशी तुम्ही सिमेंटबद्दल किंवा ब्रिक्सबद्दल सांगितलं, की ज्या टेस्टिंग लॅब्स आहेत त्याच्यात आपण टेस्टिंग करू शकतो. मग जेव्हा स्टील निवडायचं असेल, तेव्हा काय पॅरामीटर्स जनरली बघितले पाहिजेत? एक टेस्टिंग हा तर कायमच ऑप्शन आहे ज्याच्यातून तुम्हाला रिझल्ट येतो. पण मग अदरवाईज पॅरामीटर्स काय आहेत? तर पॅरामीटर्स म्हणजे आपण जेव्हा स्टील चेक करतोय तेव्हा स्टीलची ड्युरेबिलिटी म्हणा, हार्डनेस म्हणा, त्याचं ब्रिटलनेस म्हणा, त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणा, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ म्हणा, हे सगळं आपण पॅरामीटर्स चेक केले जातात. आणि हे लॅबमध्ये जेव्हा टेस्ट करतात, कसं कुठलाही मुलगा कुठलं स्टील घेणार हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. कुठलाही बिल्डर असो, कोणी असो, त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण ज्यावेळेस तुमच्याकडे ऑन पेपर सगळे रेकॉर्ड असतात तेव्हा आपल्याला इझिली सांगता येतं की नाही हे स्टील खूप चांगलं आहे. जर आम्ही आयकॉन स्टीलचं टेस्टिंग केलं आणि आयकॉन स्टीलचे रिझल्ट ॲज पर एक्सपेक्टेड आले आणि येतातच, तर डेफिनेटली मुलं पण सांगतील की नाही बाबा हेच स्टील घ्या, कारण की याचं स्ट्रेंथ ड्युरेबिलिटी आम्ही जशी टेस्ट केली आहे तसे आलेले आहे आणि त्यांनी रेकमेंडेशन पण केलेले आहेत. त्यामुळे कुठलेही पॅरामीटर्स आपल्याला स्किप करता येत नाही. जेवढं तुम्ही टेस्टिंग कराल तेवढं तुम्हाला त्याची व्हॅल्युएशन पण कळतं आणि तेवढं त्याचं तुम्हाला ऑथेंटिसिटी पण मिळून जातं. नक्कीच. मग आयकॉन स्टीलचे कधी असं तुमच्या पाहण्या ऐकण्यात काही रिझल्ट किंवा त्याच्याबद्दल कधी आले? डेफिनेटली आम्ही जेव्हा टेस्टिंग केलेलं आहे तेव्हा जे रिझल्ट त्यांनी सांगितले ते डेफिनेटली आलेले आहेत. त्यामुळे आम्ही मुलांना पण दाखवतो की कुठलंही स्टील घेताना रेकमेंड सगळेच सांगतात की बाबा सगळेच स्टील घ्या, पण तुम्ही रेकमेंड करताना नेहमी त्याचं टेस्टिंग करा आणि त्याचं टेस्टिंग झाल्यानंतरच तुम्हाला कळेल की नक्की हे वापरायचं का नाही वापरायचं. नक्कीच. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न जो तुमचा रोजच्या ह्याच्यातला आहे तो म्हणजे त्या विद्यार्थी जे तुमच्यातनं पासआउट होत असतील किंवा आता प्रॅक्टिकल जगामध्ये पाय टाकत असतील, तर त्यांना तुम्ही काय सल्ला देता फायनली पासआउट होताना? खूप चांगला आणि अवघड पण म्हणता येईल, सोपा पण म्हणता येईल प्रश्न. बऱ्याच वेळेस मुलं बाहेर पडला तर हा प्रश्न विचारतात, सर आता पुढे काय करू आम्ही? तर आम्ही जनरली असं सांगतो की जेव्हा तुम्ही डिप्लोमा होतात, डिप्लोमा नंतर तुमचा एक फोकस असायला पाहिजे की तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये उतरायचं आहे. त्या फील्डमध्ये तुम्ही पुढच्या 3 वर्षासाठी काम करा आणि ऑटोमॅटिकली तुम्ही त्या फील्डमध्ये उतरू शकतात. डिग्री झाल्यानंतर बऱ्याच वेळेस मुलांना डाऊट्स पण असतात की आपण रोडमध्ये जायचं, रेल्वे म्हणजे रोड कन्स्ट्रक्शन मध्ये जायचं आहे का कमर्शियल्स मध्ये जायचं आहे, रेसिडेन्शियल मध्ये जायचं आहे. आम्ही जनरली सांगतो की तुमची आवड कशात आहे. तुम्हाला रेसिडेन्शियल मध्ये काम करायला खूप आवडतं, तुम्हाला रोड्स मध्ये काम करायला खूप आवडतं, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जर टेस्टिंग किंवा कन्सल्टन्सी मध्ये जायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही उतरू शकता. त्यामुळे पॅरामीटर्स खूप आहेत आणि आम्ही डेफिनेटली मुलांना सजेस्ट करत असतो की आतापर्यंत तुम्ही ज्या फील्डमध्ये तुम्हाला ज्या सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि तुम्ही जर त्या फील्डमध्ये रेग्युलर काम करत गेलात तर डेफिनेटली सक्सेस तुमच्या पाठीशी असेल आणि तुम्हाला चॅलेंजेस कमी फेस करावे लागतील. त्यामुळे सो हे होते इंजिनियर अभिषेक अयाजित सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अर्थात आपण म्हणतो की प्रत्येक इमारतीचा पाया मजबूत असेल तर ती इमारत भक्कमपणे उभी राहते. त्याप्रमाणे शिक्षण आणि अनुभव हा जर 2 पाया मानला आणि तुम्ही त्याप्रमाणे काम केलं तर तुम्ही नक्कीच या यशाच्या वाटेवर सहजतेनं चालू शकाल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम इंजिनियर तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.